स्टुडंट नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी सुलभ भारती मराठी। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक 9 वाचनाचे वेळ हे सुरू केले होते। वाचनाचे वेळ या पाठाची लेखिका आहे आशा पाटील। त्यांचा जन्म 1976 साली झाला आहे। त्यांनी आपले जे लेखन आहे ते विविध वृत्तपत्रातून मासिकातून लेखन केले आहे। त्यांना लिखाणाची फार आवड होती। वाचनाचे वेळ या मराठी पाठामध्ये आशा पाटील यांनी सोनाली ही जी मुलगी आहे, जी विद्यार्थिनी आहे, तिने अवांतर वाचन करावे, काहीतरी एक्स्ट्रा वाचन करावे यासाठी आईने कोणती युक्ती केली आणि त्या युक्तीमध्ये आई कशी सफल झाली याचे सुंदर असे वर्णन या पाठामध्ये केले आहे। सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या। नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना। शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या। अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक झाले। खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाणे वाटले, पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय, त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली। त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही। विद्यार्थी मित्रांनो, या पाठात सोनाली ही एक मुलगी आहे। तिची आईला एका ठिकाणी शाळेत पाहुणे म्हणून बोलवण्यात आले आहे। त्यासाठी तिने सोनालीला सांगितले की मला यातून एखादी कथा निवडून दाखव। एक गोष्टीचे पुस्तक सोनालीच्या हाती ठेवले आणि सांगितले की यातील एक कथा निवडून दाखव जी मी शाळेत मुलांना सांगावी। ती आयडिया सोनालीला सांगितल्यावर तिने ते पुस्तक वाचण्यास सुरुवात केली। तिने त्यात छोट्या छोट्या कथा होत्या आणि फार बोधपूर्ण अशा कथा त्या पुस्तकात होत्या। सोनालीने आईने दिलेले पुस्तक त्या छोट्या छोट्या कथा होत्या वाचण्यास सुरुवात केली। नुसत्या कथांची नावे कोणती कथा निवडावी हे तिला कळत नव्हते। कथांची नाव वाचायची, ती पूर्ण वाचून काढायची, पुन्हा एकदा कथाचे नाव वाचायची, ती पूर्ण वाचून काढायची। शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या। ज्या विद्यार्थिनीला, ज्या मुलीला वाचनाची आवड नव्हती, पण आईने सांगितले की मला यातील एक कथा निवडून दाखव, कोणती मला सांगावी असं तुला वाटते, त्यामुळे तिने एक एक करता 10 कथा वाचून काढल्या। अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून झाले। खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाणे वाटले। कोणती गोष्ट करायची म्हटली तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिले कंटाळवाणे वाटते। जर आपल्याला काही करायचे, आईने कोणते काम सांगितले, शाळेत शिक्षकांनी कोणते प्रोजेक्ट सांगितलं, वर्क सांगितलं, तर आपल्याला सुरुवातीला फार कंटाळवाणे वाटते, पण जेव्हा आपण त्या गोष्टीत रस दाखवतो, इंटरेस्ट घेतो, त्यावेळी ती गोष्ट फार चांगली वाटते आणि मजेशीररित्या आपण हसत खेळत ती संपवतो। त्याचप्रमाणे इथे सोनालीने सुद्धा जे पुस्तक तिला कंटाळवाणे वाटत होते ते एक एक करत 10 अशा गोष्टी तिने संपवल्या। पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली। त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एखादा चित्रपट बघतो, टीव्हीवर, मोबाईलवर एखादा चित्रपट बघतो, तर सुरुवात थोडी कंटाळवाणी वाटते, मग त्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट येत जातो, तर पुढे सरकत जाते, चित्रपट पुढे सरकत जातो, आपल्याला उत्सुकता वाटू लागते आणि जर अर्धा संपल्यानंतर आपल्याला तिथून उठावेसे वाटत नाही। त्यामुळे शेवट काय होणार, एंड काय होणार याची उत्सुकता आपल्याला लागून असते। त्यामुळे आपण पूर्ण चित्रपटाचा जी शेवट आहे तो बघितल्याशिवाय राहत नाही। त्याचप्रमाणे येथे सुद्धा सोनालीने प्रत्येक कथेला सुरुवात केली आणि प्रत्येक कथेत शेवट काय असेल याची उत्सुकता तिला लागून राहिली। त्यामुळे तिने ते पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही। अशा प्रकारे सोनालीला पुस्तकातील कथांचा वेळ लागला, छंद लागला। कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यातली कोणती निवडावी हे तिला समजेना। विद्यार्थी मित्रांनो, येथे तिला कथा सगळ्याच आवडल्या, पण त्यातली कोणती निवडावी ते तिला समजेना। ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली। मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितला। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा येते विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीची आवड लागावी म्हणून सुरुवात कशी करावी हे आपल्याला या पॅरेग्राफमध्ये सांगितले आहे।